लहान मुलांसाठी छान छान गोष्टी, बोधकथा. माहिती. गोष्ट ऐकायची ना तुम्हा सगळ्यांना? गोष्टीचं नाव आहे म्हातारी आणि लबाड नोकर. आता बघा, एक म्हातारी होती. कोण होती? म्हातारी. आणि तिच्याकडे 2 होते नोकर. आणि या म्हातारीकडे एक होता कोंबडा. कोंबडा काय करतो माहितीये ना? सकाळी सकाळी आरवतो. कोंबड्याच्या आवाजाला काय म्हणायचं? आरवणे. काय म्हणायचं? आरवणे. कसा ओरडतो कोंबडा? कसा आवाज करतो? कसा आरवतो? बरोबर, याला काय म्हणायचं? आरवणे. आणि काय व्हायचं माहितीये का? या म्हातारीचा कोंबडा रोज पहाटे उठायचा, आरवायचा आणि मग म्हातारीला जागायची. मग म्हातारी उठल्यानंतर आपल्या दोन्ही नोकरांना काय करायची? उठवायची, जागं करायची आणि कामाला झुंपायची. रोज इतक्या पहाटे उठणे ह्या नोकरांना काही आवडत नव्हतं. त्यांना उशिरापर्यंत शांत झोपण्यासाठी काय बरं करता येईल, याचाच ते सतत विचार करायचे. कसला विचार करायचे? उशिरापर्यंत झोपण्यासाठी आपल्याला काय बरं करता येईल. मग काय झालं माहितीये? एक दिवस एक नोकर दुसऱ्या नोकराला म्हणाला, म्हातारी लवकर कशामुळे उठते? कोंबडा आरवतो म्हणून. आपण काय करूया? तर कोंबड्यालाच मारून टाकूया. काय म्हणाला तो नोकर? आपण काय करूया? कोंबड्यालाच मारून टाकूया. जर कोंबडाच नसेल तर आरवणार कोण? जर कोंबडा आरवला नाही तर मालकिनीला पहाटे जाग येणार नाही. आणि ती जर पहाटे लवकर उठली नाही तर आपल्याला झोपेतून कोणीही उठवणार नाही. दुसऱ्या नोकराला आयडिया छान आवडते. ते काय करतात माहितीये? त्या कोंबड्याला घेतात, लांब नेतात आणि त्याला मारून टाकतात. आणि मारतात ते कसे. आणि त्यांना फार आनंद होतो की अरे वा, आता उद्या काही म्हातारी लवकर उठणार नाही, आपल्याला खूप वेळ झोपायला मिळेल. मग त्याने काय केलं माहितीये? या कोंबड्याला मारलं. आता म्हातारीकडे कोंबडा नव्हता. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हातारी झोपली. काही उठायचं तर तिच्याकडे कोंबडा नव्हता ना, त्यामुळे उठण्याची वेळच तिला नक्की कळेना. मग काय झालं असेल? तर पूर्वीपेक्षा ती लवकरच उठली. तिला अधिक लवकर जाग आली. आणि मग ती जागी झाली. तिने आपल्या दोन्ही नोकरांना उठवलं, उठा रे. दोन्ही नोकरांनी डोक्यालाच हात मारला. का बरं? कारण पूर्वीपेक्षा लवकर उठावं लागलं. कोंबडा मरून गेला, पण नोकरांना पूर्वीपेक्षा जास्त कठीण दिवस आले. पूर्वीपेक्षा जास्त त्रास होऊ लागला. बरोबर आहे? आणि मग